जसं दीपक पवार सरांनी सांगितलं की आमची भेट 2002ला झाली. ते आंदोलन मराठीचंच होतं. त्यानंतर मराठी या विषयावर सर कंटिन्यू त्या विषयावर काम करत आहेत. आम्ही सुद्धा जसा सहभाग होईल तसं आम्ही काम करतो. खरं तर ही शोकांतिका आहे की महाराष्ट्रात मराठी शाळा वाचवण्यासाठी सुद्धा आंदोलन करावं लागतं, ही खरी शोकांतिका आहे. खरं तर हे यश किंवा हे अपयश आहे ते कोणाचं आहे? खरं तर हे अपयश आपलं सर्वांचंच आहे. पण तरी सुद्धा आज आपण इथे जमलोय की आपल्या काही लोकांना वाटतं की मराठी शाळा ह्या वाचल्या पाहिजे, मराठी भाषेसाठी आपण लढलं पाहिजे. खरं तर मराठी भाषेसाठी लढायला गेम प्लॅन आता कसा असला पाहिजे, पुढे आपण कसं जायचं यावरच आपण मला वाटतं जास्त बोललेलं बरं असेल. मराठी भाषा किती महत्वाची, मराठी भाषेचे फायदे काय किंवा हे काय यावर बरंचसं झालेलं आहे आणि बरंचसं लिखाणी येत असेल, बरंचसं माध्यमातूनही आपल्याला कळतं. पण हे सर्व असताना सुद्धा मराठी शाळा बंद का होत आहेत याचंही विश्लेषण होत आहे. पण मराठी शाळा ही वाचलीच पाहिजे. तज्ज्ञ लोकही हेच सांगतात की शिक्षण हे मातृभाषेतूनच बालवयात झालं तर त्याचं प्रत्येक मुलाचं जी काय प्रतिभा शक्ती असते ती वाढते, आत्मविश्वास वाढतो, त्याची सहज समजून घेण्याची जी स्वभाव असतो तो वाढतो. हे सर्व असलं तरी सुद्धा आपल्यावर इंग्रजीचा जो काही मार्केटिंग होतंय की इंग्रजीच कशी रोजगार देते, इंग्रजीच कशी चांगली आहे, यातून न्यूनगंडात जाऊन मराठी माणूस सुद्धा त्या इंग्रजीच्या मागे लागलाय. हे सगळं असताना मला वाटतं आपण लोकांनी लढलं पाहिजे आपल्या मराठी भाषेसाठी. आपण मराठी भाषा कशी जगली पाहिजे किंवा मराठी भाषेचं शिक्षण हे राहिलं पाहिजे. आता सरांनीच उल्लेख केला तसं 2002 साली शासनाने धोरण आणलं की मराठीला पर्याय म्हणून आयटी आणली. म्हणजे 11वी पासून शासनाने सुरुवात केली. अगोदर 2002ला त्यांनी मराठीला पर्याय आयटी आणला आणि मराठीला 11वीतून बाहेर काढलं. म्हणजे आजही आम्ही 11वीत मुलांना म्हणजे जो बघतो तर मुलं मराठी सोडून आयटी हा पर्याय घेतात, कारण तो स्कोरिंग सब्जेक्ट असतो. मराठीत तेवढा स्कोर होत नाही, म्हणजे लोक स्कोरिंगवर जातात आणि मराठीला बाजू साडून आयटी घेतात. 2002 नंतर आज म्हणजे जरा 24 वर्ष झालेत. 24 वर्षानंतर आता ते बालवाडीपर्यंत आलंय. म्हणजे 11वी पासून ते आता बालवाडीपर्यंत आलंय म्हणजे आता आपल्या म्हणजे पाल्याच्या म्हणजे विद्यार्थ्याच्या एकदम जन्मापासूनच मराठीपासून त्याला दूर कसं न्यायचं हे एक धोरण आहे. या धोरणाचा विरोध करण्यासाठी मला वाटते सर तुम्ही द्याल ती जे काय भूमिका असेल, आम्हाला जे काय करायचं असेल तुम्ही सांगा, आम्ही करू. या आंदोलनात पूर्णपणे प्रहार म्हणून आम्ही तुमच्या सोबत असू. आणि नवी मुंबईत सुद्धा तुम्हाला काही म्हणजे आंदोलन असेल किंवा पुढची जी रूपरेषा असेल आंदोलनाची त्याला मी सहभागी असू. धन्यवाद.